सामाजिक न्याय विभागाचं जे हॉस्टेल होतं एका वर्षापूर्वी संजय शिरसाटांनी तिथे भेट दिली। वर्षभरानंतर तिथं काहीही बदललं नाही, विद्यार्थ्यांचे हाल जशाच तसे आहेत। ते म्हणतात की 5 कोटी रुपये दिलेत, कॉन्ट्रॅक्ट निघालाय, पण वर्षभर का काय झालं? खरं तर सामाजिक न्याय विभागाला आता सामाजिक अन्याय विभाग नाव दिलं पाहिजे। स्वतः मंत्री झाल्यानंतर मोठ्या थाटामध्ये संजय शिरसाट माननीय सामाजिक न्याय मंत्री यांनी या वसतिगृहाला भेट दिली होती। या वसतिगृहाची स्थिती अजून दयनीय झालेली आहे। त्यांनी सांगितलं 5 कोटी रुपये देतो, त्याच वेळेस म्हटलं होतं जसं आता त्यांच्या घरातल्या बॅगमधून आणून देतात। परंतु ठीक आहे, सरकारचे 5 कोटी येत असताना अजूनही याची दयनीय स्थिती नाही तर अतिदयनीय झालेली आहे। विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल निघाली परवा, याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? पाल म्हणजे किती विषारी असते। आणि म्हणून हे मंत्री फक्त बोल घेवडे आहे, खात्यात काय कारभार चालू याच्याशी देणं घेणं नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। अधिकाऱ्यावर नियंत्रण नाही, अधिकारी बेमुरवतखोर झालेले आहेत। मंत्र्यांनी किती आदेश द्या, अधिकारी कोणाला विचारत नाही, अशा प्रकारची स्थिती आताच्या घडीला आहे। सोलापुरामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना या दोघांची युती झालेली आहे आणि ही युती भविष्याची नांदी ठरणार असं राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं। मला याच्यातलं काही जास्त माहिती नाही, परंतु पवार साहेबांनी तर स्पष्टच सांगितलेलं आहे की भाजप सोडून कोणाबरोबर जा असं त्यांच्या पक्षाने सांगितलेलं आहे। त्यामुळे तसं ते गेले असतील तर त्यांच्या पक्षाची ती भूमिका असेल तर त्याला मला असं वाटत नाही की आम्ही काही बोलावं त्या विषयात। पण ते एक नवी नांदी आहे असा शब्द उच्चारला, म्हणजे महाराष्ट्रातल्या आत्ताच्या घडीला तरी शिंदे आणि भाजप एकच आहे आत्ताच्या घडीला तरी। भविष्यात काय होईल माहिती नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना याच्याविषयी काही अति माहिती किंवा अति काही घाई असेल तर याची माहिती माझ्याकडे तरी नाही आहे। मालवणमध्ये निवडणुकीआधी ती शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष शिगेला पोहोचलाय। निलेश राणे हे भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरावर गेले, तिथे रेड केली आणि पैसे पकडले आणि हेच पैसे निवडणुकीत वापरत आहेत असं सांगितलं। दोघेही सत्ताधारी पैसे वाटपावरनं भिडत आहेत। आता नितेश राणे मालवणमध्ये गेले, खरं तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनाच याचा जबाब विचारायला पाहिजे होता। घरातच दोन्ही पक्ष आहेत त्यांचे आणि आता एकमेकाची बदनामी करायला दोघेच राणे बंधू निघालेले आहेत। मला वाटतं राणे साहेबांसमोर, माननीय नारायण राणे साहेबांसमोर निश्चित आताच्या घडीला हे आव्हान असू शकतं। पंकजा मुंडे असं म्हणाल्या की ही लाडकी बहीण योजना ही माझी मुळात संकल्पना आहे आणि यामुळं सरकार आलं आणि पुढं काय झालं? सरकार आलं लाडकी बहीणमुळंच असं म्हणणं अयोग्य असं मला नाही म्हणायचं, परंतु जर तुमची योजना होती तर आता ती ज्यांनी अंमलबजावणी केली, शेवटी जो अंमलबजावणी करतो त्याला श्रेय मिळत असतं। उद्या कोणी काही माझ्या मनात हे होतं लाडकी बहीण म्हणून सरकारने केलं मी म्हणायलाही काही अर्थ नसतो। ज्यांनी केली त्याला लोक बोलत असतात, त्याच्या श्रेय देत असतात किंवा शिव्यासुद्धा देत असतात। म्हणून असं वाटतं पंकजाताईंची योजना असेल, पंकजाताई मोठ्या विजनरी लीडर आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी का नाही झाली हा एक प्रश्न आहेच। दादा भुसे असं म्हणाले की एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार। कुठून होणार? भारतीय जनता पार्टीत गेलेत तर होतील असं दिसतंय, कारण अमित शहा यांनीच काल परवाच मागच्या आठवड्यात सांगितलेले कुबड्याशिवाय आता आम्हाला उभा राहावं लागेल 29ला। याचाच अर्थ 29ला काही हे सोबत नसणार आहे आणि म्हणून हे सोबत नसणार, एक तर यांना भारतीय जनता पार्टीमध्ये जावं लागेल का, यांचा पक्ष तर एवढा नाही होणार की 150 जागा जिंकेल। त्यामुळे दादा भुसे मला असं वाटतं कोणतं तरी दिवा स्वप्न बघतात असं मला तरी वाटतं। सध्या बिबट्याचा विषय महत्त्वाचा म्हणजे चर्चेत जास्त आहे महाराष्ट्रात। 21 बिबटे पिंजऱ्यामध्ये आहेत, ते सोडायचे कुठे असा वन विभागाच्या समोर पेच प्रसंग आहे। असं सोडायचे कुठे हा का प्रश्न झाला? याच्यासाठी अभयारण्य आहे, फॉरेस्ट विभागाच्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीने सोडता येतं, तिथं बिबटे सोडायला काहीच प्रॉब्लेम नाही।
ते बिबटे अशा पद्धतीनं नागरी भागात येऊ नये हे काम खऱ्या अर्थानं वन विभागाचं आहे. बाकी बिबट्यांसाठी मला असं वाटतं अभयारण्य आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर आहे, चांगल्या प्रमाणावर आहे, तिथे ते सोडावं लागतात. ते प्रश्न काय 23 काय फार मोठे अशातले काही भाग नाही. वाघ राहतात, सिंह राहतात, तर बिबटे काय अवघड काम. तुम्ही जे ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही फोटो ट्विट केलाय सोनिया गांधी आणि एकनाथ शिंदे. हे पहा, सूट हे जे लोक आहेत गद्दार आमच्यातले गेलेले शिंदे गटाचे, हे काँग्रेस सोबत आम्ही गेलो म्हणून आम्ही सत्ता सोडली म्हणतात. कोणत्या विषयावर काँग्रेस आणि शिवसेनेचं नातं जोडतात आणि मग त्यांच्या पक्षाचे त्यांचे जे बांडगुळं आहेत ते काय करतात हे पण बघितलं पाहिजे ना. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून. आणि म्हणून मी ते पोस्टरसहित एका नगरपालिकेचं हे केलेलं आहे. असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. खाडे नावाच्या व्यक्तीला बीडमध्ये जबर मारहाण करण्यात आलेली आहे आणि सुरेश दसांच्या विरोधात हा व्यक्ती सातत्यानं तक्रार करत होता. नाही, असं कोणालाही मारहाण करणं, तक्रार केली म्हणून मारहाण करणं असेल तर त्याच्यावर रीतसर कारवाई झाली. भले ते सुरेश दसांचे लोक असतील किंवा सुरेश धस असतील. तक्रार करणं काय गुन्हा आहे, पाप अशातला भाग नाही. कोणी करू शकतं. उद्या मी करू शकतो किंवा माझ्या विरुद्ध कोणी करू शकतं. म्हणून काय त्याच्यात फार मारहाण करावी असं मला वाटत नाही. ज्यांनी केली असेल त्याच्यावर सत्ताधारी पक्षाचा असला तरी. खाडे हे राष्ट्रवादी शरद पवारचे नेते आहेत. मी काय म्हणतो, सामान्य माणूस असेल, नेते सोडू दे, असेल नाही तर नसेल, पण सामान्य माणूस जरी असला तरी त्याचं संरक्षण, जीविताचं संरक्षण करणं हे सरकारचं, पोलिसांची जबाबदारी आहे. जो कोणी त्या खांडेवर अशा पद्धतीनं हात उचलत असेल त्याच्यावर कारवाई करावी. शशिकांत शिंदेंचं एक वक्तव्य आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती ही भविष्याची नांदी ठरेल. ॲक्च्युली फुडवाडीमध्ये त्यांनी ही युती केली, पण आता ही भविष्याची नांदी आहे दोन पक्षांची. मी बोललो त्याच्याविषयी. तुमचा जो अजिंक्य तारा बंगला आहे हो, तो इथल्याच मंत्री म्हणजे संजय शिरसाट यांना मिळालेला आहे. लकी आहे म्हणा. नाही काय हरकत नाही ना. त्याला काय, ती प्रोसेस आहे प्रशासन विभागाची. मी तसा रीतसर तो फॉर्मॅलिटी म्हणून बाकी सोडायचा, तसा मी रीतसर ऑलरेडी सोडलेला आहे तो. त्याच्यामुळं मिळाला तर काय, त्याच्यात काय विषय. अजिंक्य ताराचं काय खासियत आहे ते? नाही, मला असं वाटलं की पुढच्या विरोधी पक्ष नेत्याला तो मिळायला पाहिजे होता, तो मंत्र्याला दिला गेला. विरोधी पक्ष नेते होते का आता? नाही असं मला म्हणायचं नाही. परंतु या अधिवेशनाच्या आसपास जर विरोधी पक्ष नेता झाला असेल, त्याला तो मुद्दा बंगला हँडओव्हर झाला असेल तर चांगला. पण ठीक आहे, प्रशासनातली बाब आहे ती. मी ऑलरेडी तसा पाहायला गेला तर तो बंगला ऑलरेडी सोडलेलाच आहे मी. फॉर्मॅलिटी म्हणून बाकी आहे, मला असं वाटतं काही हरकत नाही. तो विरोधी पक्ष नेत्यासाठी तो सेव्ह ठेवला पाहिजे होता असं तुमचं मत आहे? हो, माझं असं मत. राज्यात शिवसेनेसाठी जुळून घ्या असं केंद्रीय भाजप नेत्यांनी राज्यातील नेत्यांना सांगितलेलं आहे. ठाकरे गटाला संपवायचं असेल तर शिंदे गटाशी जुळून घेण्याचं त्यांनी सल्ला दिलेला आहे. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी असा सल्ला कधी देणार नाही. इथलं आपल्याकडं उदाहरण आहे अनेक ठिकाणचं. शिंदे गटाचे लोकांना भारतीय जनता पार्टीत आमिष देऊन ओढलं जात आहे. इथला नगराध्यक्षाचा उमेदवार प्रचार करत असताना गेला दात दुखतं म्हणून आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्याने भारतीय जनता पार्टीला पाठिंबा डिक्लेअर केला. ते असं म्हणतात की मुंबईतील ठाकरेची ताकद जर संपवायची असेल तर मग शिंदे गटाला सोबत. म्हणजेच याचा अर्थ सोयीच्या गोष्टी आहे ना. जिथं गरज आहे तिथं वापरायचं, जिथं गरज नाही तिथं सोडायचं, असा त्याचा अर्थ घेता येईल. करायचं तर सगळीकडे मनापासून केलं पाहिजे ना. मंत्री शिरसाट आणि जंजाळ यांच्यामधला वाद विकोपाला गेला दिसतं. रात्री उपमुख्यमंत्र्यांची ती सगळी भेट घेतली, पण ते काही वाद मिटला असं दिसत नाही. असं सांगितलं जातं आहे की पुढच्या काही दिवसात म्हणजे या निवडणुका झाल्यानंतर त्यावर त्यांचे पुत्र खासदार चर्चा करतील. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मी काय त्याच्यात बोलत नाही. मला काही शिरसाटांशी घेणं नाही, जंजाळांशी काही घेणं देणार नाही. शिरसाटांचा एक प्रश्न आहे, काल त्या समाज कल्याण विभागाच्या हॉस्टेलमध्ये पान निघाली जेवणाची. झालं सगळं झालं. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.